नमस्कार उद्योजक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र ॲग्रीरा प्रायव्हेट लिमिटेड. तर उद्योजक मित्रांनो, आजचा विषय असा आहे, तुम्हाला कुठल्याही मशीन बद्दल माहिती नाही सांगणार आहे, पण जो आपला सोलापूर जिल्ह्यातला एक युवक आहे, त्यांनी काही वर्षापूर्वी आपल्याकडनंच एक मशीन घेऊन गेला होता आणि त्यांनी स्वतःचा मक्का भरडा व्यवसाय हा चालू केला होता. बट उद्योजक मित्रांनो, काय आहे, जर माणसात संघर्ष करण्याची जर ताकद असेल तर कुठलाही बिझनेस चालू करा, ते सक्सेस करण्याची हिंमत त्याच्यामध्ये असते. तर असंच आजच्या या युवकाचं उदाहरण आहे. तर मित्रांनो, 2 वर्षापूर्वी युवकांनी 13 जून 2023 या दिवशी त्यांनी आपल्याकडनं एक छोटी मशीन घेऊन गेले होते. बट आज तो दिवस आलाय की त्यांना तो बिझनेस करता करता ती मशीन छोटी पडत आहे. उद्योजक मित्रांनो, काय होत आहे की त्यांनी बिझनेस स्टार्ट केल्याच्या नंतर त्यांनी एवढा म्हणजे संघर्ष केला त्याच्यामध्ये की प्रत्येक गोष्ट जोडी जमातीने, पुन्हा कॉस्ट कटिंग कशी होईल, आपला बिझनेस ग्रो कसा होईल, या सगळ्या गोष्टी एकंदरात त्यांनी सर्व साध्य केलंय. मार्केटिंग केली, सगळ्या गोष्टी केल्या. आज तो युवक म्हणजे आपण सांगू शकत नाही या लेवलवरती गेलाय आपला स्वतःचा बिझनेस घेऊन. तर आज आपण त्याच युवा उद्योजकाची मुलाखत घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला कळेल की लाईव्ह बिझनेस करण्यामध्ये काय काय अडचणी येतात. आपणही त्यांच्याकडनं सगळं जाणून घेणार आहोत. तर आज तो युवक आपल्याकडनं खूप मोठी मशीन, म्हणजे एका काळी त्यांनी छोटी मशीन घेऊन गेला होता, पण आज मोठी मशीन घेऊन जाणार आहेत. तर चला समोर बघूया. नमस्कार सर. नमस्कार सर, तर आपण गेल्या 2 वर्षापूर्वी एक मशीन आमच्याकडनं घेऊन गेला होता. तर सर, तुम्हाला त्या टाइमला जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट केला, तर तुम्ही बिझनेस स्टार्ट करता वेळेस कुठल्या म्हणजे असे तुमच्या डोक्यामध्ये विचार होते की तुमचा बिझनेस कसा ग्रो होईल, काय होईल, हे थोडंसं आमच्या जे युवा उद्योजक आहेत, जे नवीन मध्ये बिझनेस चालू करतात, तर त्यांना सांगा आणि तुमचा थोडक्यात परिचय पण द्या. नमस्कार, माझं नाव धनराज एरनाळे, मी सोलापूरचा आहे. मी इथून मशीन ही बारडा मशीन घेऊन गेलेली आहे. साधारणतः 2 वर्ष झालं. आता माझा प्लांट मोठा झालाय. साधारणतः ऑर्डर्स खूप येत आहेत, त्यासाठी हा मोठी मशीन मी घेऊन जात आहे. सुरुवातीला मार्केटिंगचं करताना आधी आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांना आपण सांगितले बारडा मशीन आपलं आहे, बारडा घेऊन जावा. त्यांनी दुसऱ्या कंपनीचा बारडा वापरत होते, पण आपण मका भरडून पॅकिंग करून जी देत असताना त्यांना विश्वास पटला आणि आपल्याकडून जे माल घेऊन चालले त्या बेसवर बोलण्यातून शेतकऱ्याच्या आपल्या दुकानाची मार्केटिंग झाली आणि आता आपण बघतच आहेत की आपण मोठी मशीन खरेदी करतोय. ओके. तर सर, जे तुम्ही सांगितलं ते अतियोग्य आहे. पण मला याच्या पुढचा एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे. जेव्हा तुम्ही इनिशियल स्टेजला चालू केला बिझनेस, त्या टाइमला तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या? कारण की आता जो युवक नवीन मध्ये बिझनेस चालू करतो, तर त्याचा डोक्यामध्ये हा विचार असतो की मला कुठल्या अडचणी येतील. तर जेव्हा तुम्ही स्टार्ट केला सर, त्या टाइमला तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या? सर, ऍक्च्युली मला जागा नाही आहे अजून, पण माझा भाडोत्री जागेवर आहे. ओके. ती एक केस आहे, कारण की काहीच जागा नव्हतं. दुसरं लाईटीचं प्रॉब्लेम होता, पण सहकार्यानं ते पण झालेलं आहे. अजून मार्केटिंगचं नॉलेज नव्हतं. एकदम बेसिक मूळ सुरुवात जी झाली आपलं, काहीच नाही असं. अमाऊंट सुद्धा नाही आहे, एकदम किरकोळ अमाऊंट होणं आपण चालू केलेलं आहे. साधारणतः हे मशीनला आपण इकडनं तिकडनं पैसे घेऊनच आपण तयार केलेलं आहे, पण आता स्वतःच्या हिमतीवर आपण मशीन घेऊन चाललेलं आहे. ओके सर. सर, खूप छान आहे तुमची जर्नी. सर, मला सांगा, ज्या टाइमला तुम्ही आपल्याकडे मशीन घेतली, म्हणजे महाराष्ट्र ॲग्रीराकडनं तुम्ही मशीन घेतली, त्या टाइमला तुम्हाला आमच्याकडनं कसं सहकार्य मिळालं सर? सहकार्य चांगलं भेटलं ना सर, खूपच छान. सर्व्हिस मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आलाय का? नाही सर, काय आलं नाही, व्यवस्थित आहे सर्व्हिस, काय अडचण नाही. आणि सर, जेव्हा तुम्ही आता हा नवीन बिझनेस जेव्हा स्टार्ट करताय, म्हणजे नवीन नाही म्हणता येणार, पण तुम्ही न्यू मशीन, जेव्हा तुमचं छोटं मशीन आहे ते तुम्ही जेव्हा मोठं करता, याच्यामध्ये तुम्हाला कंपनीने किती सहकार्य आणि कसं सहकार्य केलं सर? सर, कंपनीनं मार्केटिंगचं स्ट्रॅटेजी सांगितली. मशीन का प्रॉब्लेम देते का, आवाज देते का, एक स्वतः कंटिन्यू व्हिडिओ कॉल करत होते सर. स्वतःच इंजिनियर स्वतः व्हिडिओ कॉल करून सांगत होते की काय अडचण आली तर सांगा, मशीन दाखवा आधी व्हिडिओ कॉलवर. ते करत होते. जरी अंतर लांब जरी असलं तरी
व्हिडिओ कॉलवर सगळं सोल्युशन होत होतं जागच्या जागी. ओके. तर सर आपण आता आपलं जे आहे कुठलीही कंपनी असं करत नाही आहे की आपल्या कस्टमरला आपली मशीन द्यायची, त्याच्यानंतर त्यांनी काही दिवस यूज केली, जर त्या कस्टमरला आपला बिझनेस वाढवायचा असेल किंवा मोठी मशीन पाहिजे असेल तर त्यांच्याकडनं आपण चेंज करून घेतो. बरोबर आहे. काय त्याचे अमाऊंट मागं पुढे होत असते ते त्यांचं पण समजते आपलं, कारण की मशीन यूज झालेली आहे, पण आपण एक त्यांना सहकार्य करतो. तर सर तुम्हाला याच्यामध्ये कसं झालं, म्हणजे आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य केलं? तुम्हाला मोठी मशीन घ्यायची होती, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह सहकार्य मिळालं आमच्याकडनं किंवा निगेटिव्ह मिळालं, याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल सर? सर हे जुनी मशीन घेऊन नवीन मशीन देणं हे खरंच जरा कौतुकास्पद आहे, पण ऍक्च्युली जर जे कंपनी सहकार्य करताय ना सध्याला, लहान मशीन घेणं मोठी मशीन देणं, तुमचा एक्सपांड झाला, अजून हे काय म्हटले, हे मशीन पेक्षा अजून जर मोठी पाहिजे असेल तर सांगा, अजून 2 वर्षांनी या मोठी मशीन घेऊन जावा. हे म्हणजे तुमचा ग्रो झाला, आम्ही सहकार्य करतो. आणि नवीन म्हणजे करून मार्केटिंग जी पद्धत आहे ते भारी सांगतात सर. ओके. तर धन्यवाद सर. सर आता याच्या पुढचं काय आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या, आमचं सहकार्य सांगितलं, पण सर थोडक्यात तुमची जी जर्नी आहे, तुमच्या स्टार्ट टू एंडची जी जर्नी आहे सर आतापर्यंतची, की तुम्ही त्याच्यामध्ये स्टार्ट केला तेव्हा तुम्ही किती बिझनेस करत होता, आणि आज जी तुमच्यावर वेळ आली आहे की तुम्हाला म्हणजे मोठ्या मशीन्स यायची वेळ आलेली आहे सर, तर याच्यामध्ये काय सांगाल तुमच्या जर्नीमध्ये, त्या टाइमच्या जर्नी आणि आता टाइमच्या जर्नीमध्ये किती अंतर आहे सर? सर सुरुवातीला आहे ना, माझे पहिल्या मंथ मध्ये आहे ना साधारणतः 10 पोते गेले. ओके. एक मंथ मध्ये? पहिल्याच मंथात काहीच गेलं नाही, फक्त लोकल एरियामध्ये फक्त 10 पोते गेले. लोकांना भरोसाही वाटत नव्हता की माझा बर्डा चांगला आहे कसा आहे. समोरच्याला असं वाटत होतं की त्या दुकानात जाऊ का नको. आता जर बघितलं तर बाहेर गावचे जे ऑर्डर्स आहेत ना, ते पूर्ण आजूबाजूचे 10 गावाला मी कॅप्चर करून बसतो या छोट्या मशीनीवर. ओके. आता मला ह्या मशीनी 10 गावापेक्षाही आता 25 गावापर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठी ह्या मोठी मशीन मी अपेक्षित केलेलं आहे की ॲव्हरेज निघेल, त्या हिशेबाने त्या गावापर्यंत मी पोहोचेल. आणि साधारणतः माझा टार्गेट आहे 2000 मंथली जायला पाहिजे. 2000 पोते हो, मंथली 2000 पोते जायला पाहिजे. ओके ओके, गुड सर. जाईल अशी महाराष्ट्र ऍग्री एरियाकडनं तुम्हाला शुभेच्छा सर. आणि इथनं पुढे कुठलंही सहकार्य किंवा कंपनी साईडनं तुम्हाला कुठलंही सहकार्य लागलं तर आम्ही तुमच्यासाठी 24x7 अवेलेबल आहोत सर. कधीही सर तुम्ही सहकार्यासाठी विचारा, आम्ही तुमचे 100% सहकार्य करू, ही आमचा तुम्हाला शब्द आहे सर. आणि इथनं पुढे तुमचा बिझनेस ग्रो हो, तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा. आणि तुम्ही असंच आम्हाला जे सहकार्य करता ते तुम्ही सहकार्य करत राहावं. थँक्यू सर. थँक्यू. असतं की ओव्हरऑल जी जर्नी आहे, ओव्हरऑल जर्नीला म्हणजे यांनी असं झालं की शून्यातनं विश्व निर्माण केलं, असा यांचा प्रवास आहे मित्रांनो. काय आहे, 2 भाऊ जे असतात, त्यांनी 2 भावांनी मिळून हा बिझनेस चालू केलेला आहे. काय असतं की आत्ताचा जो युवक आहे तो बेरोजगारीकडे जास्त झालाय, म्हणजे नको ते धंदे जास्त करत आहेत युवक. म्हणजे यांचं जे वय आहे ते वय योग्य त्या बिझनेस मध्ये जाण्याचं उतरण्याचं आहे. आणि दोन्ही भावांनी कष्टाने हा बिझनेस समोर नेला आहे. कमी वयात अत्यंत मोठ्या प्रमाणात बिझनेस करतात. आणि माझी तर अशी अपेक्षा आहे की सरांनी आणखीन 2 वर्षांना परत आमच्याकडे यावं, ही मशीन चेंज करून आणखी मोठी मशीन न्यावी. जे त्यांचं टार्गेट आहे ते 100% पूर्ण होणार मित्रांनो. मला तर अशी आशा आहे त्यांच्याकडनं, कारण की त्यांची ओव्हरऑल जे कष्टाची संघर्ष करण्याची ती ताकद मी बघितली आहे. कारण की कुठलाही बिझनेस 2 वर्षामध्ये एवढा ग्रो होणं असं नाही आहे की त्यांना कुठल्याही अडचणी नाही आल्यात. ते आज इथं आलेत, त्यांना भरपूर अडचणी आल्या असतील, पण प्रत्येक अडचणीवरती मात करणं हा संघर्षाची पहिली पायरी आहे मित्रांनो. जर तुम्ही संघर्षाची पहिली दुसरी पायरी ओलांडली तरच तुम्ही पुढे बिझनेस करू शकाल. जर तुम्ही या पहिल्या दुसऱ्या पायरीवरतीच डगमगलात तर मित्रांनो आपल्याला काय नाही, आपला दार बंद करायचा आणि लावून ठेवायचा अशी गत होणार आहे. तर संघर्ष करण्याची ताकद ठेवा. जर तुम्ही संघर्ष करण्याची ताकद ठेवली तर 100% आपला बिझनेस यशस्वी होतो. आणि असं कधीही समजू नका, कुठलाही बिझनेस करा आणि कोणीही करा, तो भलाई छोट्या माणसानं करा किंवा मोठ्या माणसानं करा, त्याला अडचणी या 100% येणारच. कारण की आपल्याला पुढे समोर कस्टमरला विकायचंय, ते काय आपल्याला कोणाला डायरेक्टली फ्री मध्ये द्यायचं नाही, आपल्याला तो माल विकायचा आहे. तर अडचणी येणारच, पण त्या अडचणीवरती मात करता आली पाहिजे. हे आजच्या या धीरज सरांच्या यशोगाथेमधून आपल्याला कळालं आहे. तर मित्रांनो असेच कस्टमरचे नवनवीन फीडबॅक, असेच नवनवीन उद्योग तुमच्यासाठी घेऊन येतोय नेहमी. तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि जर तुम्ही लाईक सबस्क्राईब कमेंट केलं तर आमचाही उत्साह वाढतो तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी.
किंवा नवनवीन आमच्या युवा उद्योगाच्या ज्या अडीअडचणी आहेत, जे प्रॉफिट रेशो आहेत, ज्या कुठल्याही म्हणजे समस्या आहेत किंवा असे काही बिझनेस आहेत याच्यावरती अनेक व्हिडिओ बनवण्याची आमची उत्सुकता वाढते. जर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट केलात तर, आणि जर तुम्हालाही कुठल्या अशा प्रकारच्या मशीन्स खरेदी करायच्या असतील तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता किंवा डायरेक्टली पुणे भोसरी महाराष्ट्र ॲग्रीरा प्रायव्हेट लिमिटेड इथं येऊन तुम्ही डायरेक्टली कंपनीला व्हिजिट पण करू शकता मित्रांनो. धन्यवाद.